नमस्कार, मी निलेश वसंत शेवाळकर, डेप्युटी कमिशनर GST, छत्रपती संभाजीनगर. आज सूरजच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने लेखक असलेला सूरज तुम्हाला माहिती होईलच, परंतु माझ्या नजरेतून सूरजच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा परिचय तुमच्यासमोर मांडण्याचा अल्प प्रयत्न करतोय. पोलीस दलातील धकाधकीच्या जीवनात अनेकांची तक्रार असते की वेळ मिळत नाही. सूरज मात्र ह्याला अपवाद आहे. स्वतःच्या आरोग्याविषयी प्रचंड जागरूक असलेला सूरज रात्री अपरात्री कधीही घरी येवो, पहाटे 6 वाजता जिममध्ये हजर असतो. त्याची शिस्त एवढी दांडगी आहे की तो एक दिवस नाही आला तर सर्वांना प्रश्न पडतो. ह्याच फिटनेसच्या जोरावर त्याने केलेली शेकडो किलोमीटर सायकलिंग असेल, पॅराग्लायडिंग सारखा धाडसी उपक्रम असेल किंवा 13,000 फूट उंचीवर केलेली स्काय डायव्हिंग असेल, आयुष्यात स्वतःच्या क्षमता वृद्धिंगत करत राहणारा अवलिया सूरज मनाला खूपच भावतो. असं म्हणतात की न लगे चंदना सांगावा परिमळ, वनस्पती मेळ हाकारोनी. म्हणजे चंदनाला त्याचा सुगंधी भाव सर्वत्र फिरून सांगायची गरज पडत नाही. तो सुगंध सर्वत्र आपोआप दरवळत राहतो. तसाच सूरजच्या फिटनेसचा मंत्र आपोआप आम्ही घेतला आणि त्याच्या मदतीने माझ्यासहित अनेक मित्र फिट झाले. असा स्वतःवर प्रेम करणारा आणि इतरांना प्रेरणा देणारा सूरज स्वतःप्रती कठोर शिस्तीचा आहे. मात्र गोंडस आणि गोड मुलासोबत भान हरपून रमतो सूरजमधील बाप. तो म्हणतो, लाडाची लेक म्हणजे देवाने पदरात टाकलेला सौभाग्याचं माप. लेकरांना गडकिल्ले फिरवून संस्काराची शिदोरी देणारा सूरज सहज मुलांना सांगून जातो की बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, पाठीवरची थाप आहे. कधी रागावला तरीही ज्याची माया अमाप आहे तो म्हणजे बाप आहे. सोन्यासारख्या पत्नीसोबत गडकिल्ले फिरावे, गाडीवर फेरफटका मारावा, छोट्या छोट्या गोष्टींवर मनमुराद हसावं. स्वर्ग आणखी काय वेगळा असतो सरजी, म्हणून आयुष्याचं सार सूरज सहज सांगून जातो. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारी माय लेकरांची जोडी गोड आहे. आई, पत्नी, बहीण सर्वच कुटुंबासोबत मनमुराद आनंद घेताना ग्रंथातील सुख प्रत्यक्षात घेणारा सूरज आणखीनच सुंदर वाटतो. आयुष्य सुंदर करायचं असेल तर गाठीशी 4 जीवाभावाचे मित्र नक्की असायला हवे, हा विचार घेऊन सूरज जगतो. विविध विभागात काम करणारे मित्र एका समान सूत्राने बांधलेले आहेत आणि ते सूत्र म्हणजे सूरज. आमचा सर्व मित्रांचा दोस्ती हा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपचा कणा आहे सूरज. सूरजच्या मैत्रीला वयाचं बंधन नाही. लहान मोठे सर्व वयातील त्याचे मित्र आहेत. मैत्रीभाव जपणारा सूरज, मित्रांच्या मनातील हळवे भाव जपणारा सूरज आणि प्रसंगी मित्राच्या भल्यासाठी रुद्रावतार धारण करून रोखठोक भूमिका घेणारा सूरज, अशा अनेक छटा सूरजच्या व्यक्तिमत्वात आढळतात. मैत्रीच्या दुनियेतील बादशाह असलेला सूरज मैत्रीबद्दल एवढंच म्हणेल की ऐ खुदा, हमारी दोस्ती में हमेशा ही रवानी हो, हम भले ही बूढ़े हो जाए, हमारे रिश्ते में हमेशा जवानी हो. अगर कोई लिखने बैठे किताब हमारी दोस्ती पर, उसके पन्ने कम पड़ जाए, इतनी लंबी हमारी कहानी हो. छत्रपती शिवाजी महाराजांवर नितांत प्रेम करणारा सूरज सह्याद्रीतील बेलाग, बुलंद आणि बळकट किल्ल्यांवर ट्रेकिंग करतो. आमच्या मैत्रीला सोनेरी किरण लावणारा अध्याय म्हणजे ट्रेकिंग होय. राजगडावरील माचीवर बसून
सूरज सोबत घालवलेले क्षण रमणीय आहेत. डोंगर दऱ्यातील वारा नवीन ऊर्जा देतो. अलंग मदन सारखा किल्ला तुमच्यातील भीती घालवून स्वतःचीच नवी ओळख तुम्हाला करून देतो. अशा वेळी गडावर जाऊन भगवा फडकवणे म्हणजे स्वर्गीय अनुभूतीच होय. दिवसा रात्री सह्याद्री फिरून आलेले अनुभव आयुष्याला बळकटी देतात. स्थानिक लोकांशी संवाद साधून त्यांच्यासोबत जमिनीवर बसून जेवणारा सूरज नेहमी जमिनीवर राहावे हा आयुष्याचा बोध देतो. उंच पर्वतांच्या टोकावर जाऊन तिथून मित्रांसमवेत निसर्ग न्याहाळणारा सूरज आयुष्याचा आनंद घेण्याचा मार्ग दाखवतो. निसर्गातील छोट्या तंबू शेजारी बसलेला सूरज आयुष्य अत्यंत साधेपणाने परंतु आनंदी जगता येतं हाच संदेश देतो. ट्रेकिंग मधून आयुष्याला दिशा मिळते, ऊर्जा मिळते. ती सर्व ऊर्जा कुटुंब आणि मित्रांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य सूरज गेली अनेक वर्ष नित्य नियमाने करतोय. एका अर्थाने सह्याद्रीचा इतिहासाचा दूत म्हणूनच तो कार्य करतोय. सह्याद्रीत रमणारा सूरज ह्याच ट्रेकिंगचं वेड आणि नाविन्याचा ध्यास घेऊन हिमालयात गेला आणि अतिशय कठीण असलेला एव्हरेस्ट बेस कॅम्प त्याने सहज पूर्ण केला. काय ते विरक्ती न कळेची आम्हा, जानो एका नामा विठोबाच्या, या उक्तीप्रमाणे सूरज संसारात राहूनही विरक्तीचा भाव जपतो. असेच भाव जणू त्याच्या काही एकट्यांच्या फोटोकडे पाहून मनात येतात. रानावनात रमणारा सूरज मात्र एक कर्तव्य कठोर अधिकारी आहे. तो ठाम भूमिका घेऊन विभागात काम करतो आणि कोणत्याही दबावाला बळी पडत नाही. सूरज पोलीस दलाबद्दल अत्यंत अभिमानाने सांगतो की लोक पोलिसांना कितीही नावे ठेवो, संकटात लोक देवाचा धावा करतात, मात्र मदत मागण्यासाठी पोलिसांच्याकडे जातात. पोलीस सेवा ही केवळ नोकरी नसून लोकसेवेची संधी आहे. लोकांच्या आयुष्यातील दुःख दूर करण्याचा विधायक मार्ग आहे असे तो मानतो. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद जपणारा सूरज एक उत्तम सामाजिक भानही जपतो. याचंच उदाहरण सांगायचं तर कराड येथे कोरोना काळामध्ये लोकांना सोबत घेऊन कराडची माणुसकी गटामार्फत त्याने गरजूंना अत्यंत मोलाची मदत केलेली आहे. पोलीस ही एक संस्था आहे आणि ती टिकली पाहिजे, वाढली पाहिजे या भावनेतून तो शासकीय निवासस्थान असो की कार्यालय असो तेथे नाविन्यपूर्ण कार्य करतो. शासकीय निवासस्थान हे स्वतःचे घर मानून कार्य करतो. तेथे आपल्या मुलांचे काही वर्ष घालवलेली असतात. त्या आठवणी आयुष्यभर मनात घर करून राहतात. ती आपली जडणघडण पाहणारी वास्तू आहे. त्यामुळे वास्तूचे अस्तित्व अबाधित राहायला पाहिजे हे मानून जगणारा सूरज एक अनुकरणीय असा अधिकारी आहे. दुर्ग संवर्धनाची आवड असलेला सूरज नांदेड येथे रुजू झाला तेव्हा नंदगिरी किल्ल्याला भेट दिली. हा प्राचीन किल्ला नष्ट होण्याच्या मार्गावर होता. सूरजने स्थानिक मुलांचा सहभाग घेऊन त्यांच्यात एक नवीन ऊर्जा निर्माण केली आणि नंदगिरीच्या संवर्धनाची मोहीम सुरू केली. 3-1 वर्ष स्थानिक पातळीवर नंदगिरीच्या किल्ल्यांच्या किल्लेदारासोबत काम केलं. स्थानिक प्रशासनाचं अमूल्य सहकार्य आणि शासनाचा पाठपुरावा ह्यामुळे एकेकाळी नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या किल्ल्याला आता 6,29,00,000 एवढा निधी संवर्धनासाठी प्राप्त झाला आहे. सूरज आणि किल्लेदारांच्या मेहनतीचंच फलित म्हणावं लागेल. म्हणून जेव्हा जेव्हा नंदगिरी किल्ल्याचा इतिहास आठवला जाईल तेव्हा तेव्हा सूरज गुरव या नावाची नोंद इतिहासाला नक्कीच घ्यावी लागेल. दुर्गप्रेमी, इतिहासप्रेमी असलेल्या सूरजने वारसा संवर्धनासोबतच हा वारसा सर्व लोकांपर्यंत पोहोचवावा या उदात्त हेतूने 2023 मध्ये माझं गडप्रेम हे पुस्तक लिहिलं. महाराष्ट्र शासनाच्या औपचारिक संदर्भ ग्रंथांच्या यादीत समावेश करून शासनाने गौरविलेले हे पुस्तक आता 3ऱ्या आवृत्तीकडे वाटचाल करीत आहे.
तरुणाईंचा लाडका असलेला सूरजची लेखणी त्यानंतर तरुण मुलामुलींसाठी काहीतरी लिहित होती आणि आज ते लेखन विद्यार्थी धर्म या सूरजच्या दुसऱ्या पुस्तक रूपात आपल्या सर्वांच्या सेवेत सादर होत आहे. तरुणांच्या अपेक्षांना प्रेरणा आणि वास्तवाचं भान देणारे हे पुस्तक आपल्यासमोर सादर करताना मनस्वी आनंद होत आहे. असा बहुआयामी असलेला सूरज स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी धडपड करत असताना ईश्वराला एवढेच मागणे मागतोय की द्यायचे असेल तर एवढे वरदान दे रे ईश्वरा, द्यायचे असेल तर एवढे वरदान दे रे ईश्वरा, लेखनीला वेदनेची जाण दे रे ईश्वरा, मी कुठे म्हणतो मला दे अढळपद गगनातले, मानसांच्या काळजात स्थान दे रे ईश्वरा, मानसांच्या काळजात स्थान दे रे ईश्वरा.